प्रश्न क्रमांक 1. आयुर्वेदानुसार लघवीला आग होण्याचं प्रमुख कारण कोणतं आहे? ऑप्शन ए वात वाढणे, बी पित्त वाढणे, सी कफ वाढणे, डी रक्तदोष दूषित होणे. तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पित्त वाढणे. मित्रांनो, आयुर्वेदानुसार लघवीला जळजळ होणे, आग होणे, उन्हाळी लागणे हे कशामुळे होतं? तर उन्हात फिरलं, जास्त तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ले किंवा मग सतत राग येणं, चिडचिड होणं, ताणतणाव या सगळ्यांमुळं पित्त वाढतं आणि वाढलेलं पित्त मूत्रमार्गामध्ये जाऊन दाह, तिथे सूज निर्माण करतं आणि मग आपल्याला झळ लागणे, उन्हाळी लागणे, लघवीला आग होणे, पिवळी लघवी होणे, लघवीतून रक्त जाणे अशी लक्षणे दिसू शकतात. मित्रांनो, काय होतं बघा, पित्त वाढलं की शरीराचं तापमान वाढतं आणि त्यामुळे आपल्याला घाम जास्त येतो, तहान जास्त लागते आणि पाणी या घामातून जास्त गेल्यामुळं आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होते आणि शरीराला पाणी कमी पडलं की उन्हाळी लागते. काही लोकांना उन्हात फिरून आलं की उन्हाळी नक्की लागते. बऱ्याच लोकांना काही औषधं सुरू केली, एखादी जरी गोळी घेतली की त्यांना उन्हाळी लागते. मित्रांनो, उन्हाळी लागण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे मूतखडा असणं. आपल्या लघवीचा प्राकृत रंग हा सर्वसाधारणपणे पिवळसर असतो आणि आपल्या शरीरात जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर तो डार्क पिवळा होतो. म्हणजे बघा, आपल्या लघवीचा रंग जर गडद पिवळा असेल तर शरीर आपल्याला हे पहिलं सिग्नल देत असतं की तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. आणि मित्रांनो, हीच परिस्थिती जर जास्त काळ राहिली तर आपल्या शरीरातील क्षार हे मूत्रातून बाहेर पडत नाहीत, शरीरात पाणी कमी पडतं आणि शरीर दुसरं सिग्नल देतं की ज्यामुळं आपल्या लघवीला आग होते, जळजळ होते, उन्हाळी लागू शकते आणि हे मूतखड्याचं एक कारण असू शकतं. मित्रांनो, उन्हाळी लागण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आता पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया. प्रश्न क्रमांक 2. लघवीला आग होण्याचं मुख्य कारण काय आहे? ऑप्शन ए जंतू संसर्ग, बी भरपूर पाणी पिणे, सी AC मध्ये बसणे, डी सकाळी फिरायला जाणे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जंतू संसर्ग होणे. मित्रांनो, लघवीला आग होण्याचं मुख्य कारण बहुतेक वेळा जंतू संसर्ग असतं. हा कसा होतो? तर पब्लिक टॉयलेट वापरणे, लघवीच्या जागेची स्वच्छता न पाळणे, लघवी आली तरी जास्त वेळ लघवी रोखून ठेवणे. आयुर्वेदामध्ये बघा, रोगांचं एक कारण सांगितले वेगान्न धारेत. म्हणजे आपल्याला जेव्हा भूक लागली, तहान लागणे, लघवी आली, संडास आली, झोप, जांभळी जेव्हा येतात, या सगळ्यांना आयुर्वेदात वेग असं म्हटलेलं आहे. आणि हे आलं की त्यांचं धारण करू नये, म्हणजे झोप आली की झोपावं, भूक लागली की जेवावं, तसंच लघवी आली की रोखून न धरता लघवीला जावं. कारण लघवी रोखून धरणं यामुळे जंतू संसर्गाचा धोका वाढू शकतो. स्त्रियांमध्ये सहसा जंतू संसर्ग जास्त होतो. याचं कारण काय माहिती आहे का? तर लघवीची जागा, संडासची जागा आणि योनी मार्गाची जागा ही जवळजवळ असल्यामुळे स्त्रियांनी स्वच्छता ठेवायला पाहिजे. आणि स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग लहान असल्यामुळं जंतू संसर्ग होण्याची शक्यता स्त्रियांमध्ये जास्त असते. आणि जंतू संसर्ग झाला की सतत आग होणे, जळजळ होणे, झळ लागणे, कधीकधी सारखंच लघवीला जावं लागतं. लघवीचं प्रमाण मात्र कमी होतं. म्हणून सतत आग, जळजळ, उन्हाळी लागणे याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, यावरचा सहज सोपा घरगुती आयुर्वेदिक उपाय आता पुढच्या प्रश्नात पाहणार आहोत. घटकद्रव्य एकच आहे पण त्याच्या 4 रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, तुम्हाला जर आयुर्वेद आणि आरोग्य यांच्याविषयी आवड असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. लघवीला आग होत असेल तर कोणता पदार्थ उपयोगी आहे? ऑप्शन ए मिरे, बी धने, सी दालचिनी, डी लवंग. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी धने. मित्रांनो, धने हे थंड शीत आहेत, त्यामुळे ते पित्त कमी करतात.
त्यांचा मूत्रल गुण आहे, म्हणजे लघवीचं प्रमाण ते वाढवतात आणि शरीरातील विषारी घटक लघवीतून ते बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळं आपल्या शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडल्याने लघवीची आग, जळजळ हे कमी होतं. धणे कसे घ्यायचे? तर 4 प्रकारे आपण धणे घेऊ शकतो. तर पहिलं, धण्याचं हिम कसं बनवायचं? 1 ते 2 चमचे धणे रगडून घ्या आणि त्याच्यात 6 पट पाणी घालायचं. 6 पट म्हणजे साधारणतः अर्धा ते पाऊण ग्लास थंड पाणी घालून ठेवायचं त्याला. आणि हे रात्रभर भिजलेले धणे सकाळी गाळून अनुशापोटी प्यायचं. हिम कोणी घ्यायचं? तर उन्हाळ्यामध्ये लघवीला जर आग होत असेल आणि त्यासोबत तुमच्या डोळ्यांची, हातापायांची आग होत असेल, बऱ्याच लोकांना बघा हातापायांची आग होते, लघवीला आग होते, तर त्यांनी हा हिम घ्यायचं. थोडक्यात काय, तर हिम हा म्हणजे हे एक थंड औषध आहे. धण्याची दुसरी रेसिपी, फांट. हे कसं करायचं? तर 1 ते 2 चमचे धण्याचं भरड घ्यायचं आणि 4 भाग उकळलेलं पाणी त्यामध्ये टाकायचं. म्हणजे साधारणतः अर्धा ग्लास उकळलेलं पाणी त्यामध्ये टाका. अर्ध्या तासांनी हे गाळून घ्या. गरम किंवा कोमट घ्या. ज्यांना उन्हात फिरून आलं की उन्हाळी लागते अशा लोकांसाठी ही रेसिपी उत्तम आहे. पुढची रेसिपी आहे धण्याचा काढा. यामध्ये 1 ते 2 चमचे धण्याचं भरड थंड पाण्यामध्ये रात्रभर भिजू घालायचं आणि सकाळी 5 ते 10 मिनिट हे उकळून चांगलं गाळून घेऊन कोमट असताना अनुशापोटी घ्या. मूत्रमार्गामध्ये जंतू संसर्ग असेल तर धण्याचा काढा नक्की घ्या. त्यामुळं मूत्रल गुणाने मूत्रमार्गातून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि लघवीची आग कमी होते. यासोबतच जर तुमचं जेवण जास्त झालं असेल किंवा बाहेरचे जड पदार्थ खाल्ले असतील तुम्ही, तर अशा वेळी अपचन, अजीर्ण, पित्त झालं आणि यासोबत जर लघवीची आग असेल तरीसुद्धा हा काढा उत्तम काम करतो. पुढची महत्त्वाची रेसिपी आहे धण्याचं शरबत. यामध्ये 1 ते 2 चमचे भरड चूर्ण थंड पाण्यामध्ये भिजू घाला आणि 1 तासानंतर हे भिजलेले धणे आणि त्यामध्ये खडी साखर घाला आणि मिक्सरमधून काढा. गाळून घ्या. कधी वापरायचं? तर उन्हाळ्यात लघवीची आग, जळजळ याच्यासोबतच जर तुम्हाला थकवा असेल, अंग गळून जाणे किंवा अवसान नसल्यासारखं वाटत असेल, अशक्तपणा असेल, तर अशा वेळी हे धण्याचं शरबत अतिशय उपयोगी आहे. तर मित्रांनो, लघवीला आग होणं ही छोटी समस्या जरी वाटली तरी ती मोठ्या त्रासाचा संकेत असू शकते. कारण समजून घ्या आणि शरीराचं संकेत ओळखा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर द्या आणि गरजूंना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.